आमगाव येथे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचा नुकताच समारोप झाला. ग्रामीण भागातील समस्या तातडीने सोडवण्याचा उद्देश असलेल्या या उपक्रमाला अपुऱ्या प्रसिद्धीचा फटका बसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार आमगाव तहसील कार्यालय व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपजिल्हाधिकारी विजय अवधाने, तहसीलदार नवनाथ कातकडे, तालुका भूमी अभिलेख अधिकारी गोविंद सालुंखे, तालुका कृषी अधिकारी राहुल साबळे आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूमेश्वर पटले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या शिबिरादरम्यान महसूल, कृषी, आरोग्य आणि भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागातर्फे डॉक्टर पटले यांनी नागरिकांची तपासणी केली, तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना प्रत्यक्ष धनादेशांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केले की महसूल प्रशासन अधिक गतिमान करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. मात्र शिबिराचा पुरेसा प्रचार व प्रसार न झाल्यामुळे सामान्य नागरिकांची उपस्थिती अपेक्षेप्रमाणे दिसून आली नाही, याबाबत त्यांनी जाहीर खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार चंद्रशेखर गजभिये, सतीश वेलादी, राजेंद्र रहांगडाले, मंडळ अधिकारी मनोजकुमार डोळे, पंकज डहाटी, असीमता सूर्यवंशी, सिद्धांत इंगळे, शुभम मेश्राम, तन्वीर सिद्दीकी यांच्यासह महसूल व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. NTV न्यूज मराठी गोंदिया.